काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात 6000 मते वगळल्याचा आरोप केलाय। इथे काँग्रेसने सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली होती, मात्र जवळपास 3000 मतांनी त्यांचा पराभव झाला। निकालानंतर पराभवाचं विश्लेषण करताना धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या। लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात 18000 मते वाढली। एवढी मतं कशी वाढली याचा संशय आल्यानं धोटे यांनी निवडणुकीपूर्वी तक्रार केली, तर दुसरीकडे राजुराचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी हे आरोप मात्र फेटाळून लावले। तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात 6000 मते वगळल्याचा आरोप केलेला आहे। काँग्रेसने सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली होती, मात्र जवळपास 3000 मतांनी त्यांचा पराभव झाला। तर निकालानंतर पराभवाचं विश्लेषण करताना धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या। एक मोठं आहे सन्माननीय आमचे नेते राहुल गांधींनी जे कर्नाटकच्या बद्दल मुद्दा उपस्थित केला, तसाच मुद्दा महाराष्ट्रात पण घडला असेल। राजुरामध्ये जसा घडला तसा महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये घडला असेल। कारण अशा प्रकारचे मतदार नोंदवून हे जे लोक निवडून येत असेल तर मग कार्यकर्त्याला काम करायची आवश्यकता राहणार नाही। मला वाटतं या संदर्भात अधिकृत माहिती आपल्याला निवडणूक आयोग देईलच, पण माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी डिलिशन कोणतं झालं नाही। फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता, तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी, आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म ॲडसाठी आले होते ते रिजेक्ट केले। परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ॲडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।